हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर पाहू शकता इथे मी हिरवे वाटाणे घेतले आहेत. तर आपल्याला वाटाणा आणि बटाट्याची भाजी बनवायची आहे. तर इथे मी 3 बटाटे घेतले आहेत. आपल्याला ह्या बटाट्याची साल काढून घ्यायची आहेत. तर पिलरच्या साहाय्याने आपल्याला ह्या सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर पाहू शकता याच पद्धतीने आपल्याला सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायची आहेत. झटपट होते ही भाजी, एकदा नक्की ट्राय करा आणि चवीला देखील तितकीच छान लागते. तर पाहू शकता इथे तिन्हीसुद्धा बटाट्याची मी साल काढून घेतली आहे. आता बटाटा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला बटाटा कट करायचा आहे. बारीक बारीक फोडीमध्ये आपल्याला हा बटाटा कट करायचा आहे. खूप जास्त जाड देखील ठेवायचं नाही आणि खूप जास्त पातळ देखील कट करायचं नाही आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता तर या पद्धतीने मी सर्व बटाटे कट करून घेते. तर इथे मी सर्व बटाटे कट करून घेतले आहे. आता ते आपल्याला लगेच पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता याला मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. तर पाहू शकता इथे मी वाटाणा बटाटा स्वच्छ असं धुवून घेतलं आहे 2 ते 3 पाण्याने. आता आपण बाकीचं साहित्य घेऊया भाजीसाठी लागणारं. तर इथे मी कांदा घेतला आहे, 2 कांदे घेतलेत मोठे कट करून बारीक, एक मोठा टोमॅटो कट करून घेतला आहे बारीक, कढीपत्त्याची पाने घेतलीत, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतलं आहे 7 ते 8 बारीक कट करून. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. तर इथे गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे. जिरे फुलले की यामध्ये आपल्याला लगेच लसूण घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने देखील घालून घ्यायची आहेत. आता यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता हिरव्या मिरच्या आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत. आता इथे 1 मिनिटभर मी हिरवी मिरची परतून घेतली. आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. आता कांदा देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता लगेचच आपल्याला यामध्ये टोमॅटो देखील घालून घ्यायचा आहे आणि कांदा आणि टोमॅटो 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर पाहू शकता 1 मिनिटभर इथे मी कांदा आणि टोमॅटो परतून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर हे पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपण बटाटा आणि वाटाणा देखील घालून घ्यायचा आहे. आता हे सर्व घातल्यानंतर आता पुन्हा आपण एकदा भाजी मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. भाजी कितपत आहे त्यानुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता भाजीवरती आपण झाकण ठेवून यावरती झाकणावरती पाणी ठेवून वाफेवरती भाजी 5 मिनिटभर शिजून घ्यायची आहे. अधूनमधून भाजी हलवायची आहे. तर पाहू शकता इथे 5 मिनिटभर मी झाकण ठेवून घेतलं होतं.
अधूनमधून मी भाजी चेक करत होते. आता आपण पाहूया भाजी शिजली आहे का. तर आता मी चेक करते आपला बटाटा शिजला आहे का. तर पाहू शकता बटाटा शिजला आहे आणि वाटाणा देखील शिजला आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.